नमस्कार मंडळी, सध्या आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजर या गावामध्ये आहे आणि कुकुडवाड जिल्हा परिषद खरं तर रंगत आहे. 7 उमेदवार रिंगणात आहेत. आपल्यासोबत अपक्ष उमेदवार आहेत गणेश काटकर, त्यांच्यासोबत आज संवाद साधतोय. नमस्कार, काय नमस्ते. आपली भूमिका आहे? कसं वातावरण आहे आणि कसा प्रतिसाद आहे? खरं पाहता कोकरोड जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे असताना मी गेल्या 5 वर्षात कोकरोड जिल्हा परिषद गटात फिरत असताना ह्या गटात एकूण 22 गाव आहेत. या 22 गावात जर आपण प्रत्येक गावात गेलो तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या जिल्हा परिषद सदस्यांनी आणि सत्ताधाऱ्यांनी या गटाचं काय वाटोळ केलं हे प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर या गटातून जर मुंबईकडे जी देशाची आर्थिक राजधानी आहे तिकडे जायचा प्रयत्न केला तर तुम्हाला आमूलाग्र बदल अगदी गोंदवल्यापासून पुढे दिसतील. परंतु मुंबईपासून आपण जर गोंदवल्यापर्यंत आलो आणि तिथून पुढे या गटाचे जी हद्द लागते त्यावेळी या गटाची परिस्थिती आपल्याला जर बघितली तर लक्षात येईल की आपण कुठं आहे. अगदी बिहारला आपण कधी बघितलं नसेल, पण बिहारपेक्षा वाईट स्थिती या गटात विकासाच्या दृष्टीने आहे. आज गेल्या 2 वर्षात इथं प्रशासक नेमणूक झाल्यानंतर पाण्याचे प्रश्न थोडे थोडे सुटू लागलेत. थोड्या वेगवेगळ्या आरोग्याच्या सुविधा असू द्या, त्याचबरोबर पंचायत राज घटकेच्या माध्यमातून ज्या सुविधा येते त्या सुविधा या ठिकाणी आत्ता मिळू लागलेत. परंतु गेल्या 10-15 वर्षात इथं स्थानिक लोकांना या सुविधा का मिळत नाहीत हा सगळ्यात मोठा दुर्दैवी प्रश्न आहे. त्यामुळे माझं या निवडणुकीतलं सगळ्यात मोठं विजन हेच राहील की या सुविधा का मिळाल्या नाहीत हे आम्ही जनतेला सांगतोय. इथल्या सत्ताधाऱ्यांचं म्हणजे जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत ह्यांचं गेल्या 5-10 वर्षातलं अपयश आम्ही लोकांना सांगतोय आणि त्या अपयशातून आम्ही काय करणार हे सुद्धा अजेंडा आम्ही लोकांच्या पर्यंत पोहोचवतोय. आपण अपक्ष निवडणूक लढवताय, काय मतदारांना काय आव्हान करताल? लोकांना हेच आवाहन करतोय की आज या भागामध्ये पश्चिमेला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी आगासवाडी गाव आहे, इकडे गट्टेवाडी गाव आहे. पूर्वेला आपण गेलो तर तिकडे देवापूर गाव आहे, पळसावड गाव आहे. ह्या 2 गावाचा विकासाचा थोडासा आपण अंदाज घेतला पाहिजे. खऱ्या अर्थानं ही गावाच्या वेशीवरची गाव आहेत. विकास हा सुरुवातीला होत असतो, कुठंतरी मध्यवर्तीत होत नसतो. याच गावाची तरा बघा. गावात ग्रामपंचायतीच्या हातीत असणाऱ्या 3 ग्रामपंचायत मोठ्या आहेत. इतर रस्ते नाहीत त्या वाडी वस्तीवरच्या लोकांना. आज देशाचे पंतप्रधान मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विजन काय आहे की प्रत्येक व्यक्तीला 50 लिटर पाणी गेलं पाहिजे. आज जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आज जलजीवन योजना सुरू आहे, परंतु त्या जलजीवन योजनेमध्ये लोकांना पाणी जाते का, वाडे वस्ती पाणी जाते का, ह्याची जबाबदारी कुणाची होती? इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या सदस्याची होती, इथल्या पंचायत समिती सदस्यांची होती. त्यांनी केलं का हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे जनतेला आम्ही हेच सांगतोय की विकासभिमुख असणारं आणि इच्छाशक्ती असणारं नेतृत्व या कोकणाड जिल्हा परिषद गटामध्ये निवडून आलं पाहिजे. तर कोणी असू द्या, आम्ही लोकांना सांगतोय. पण विकासाची व्याख्या, विकासाची मानसिकता ज्याच्याजवळ आहे तोच माणूस कुकराड जिल्हा परिषद गटामध्ये आता विजयी झाला पाहिजे. अनेक वेगवेगळे मुद्दे या निवडणुकीत जाणीवपूर्वक केले जातात. आता एक नवीन मुद्दा धनशक्तीचा येतो. धनशक्तीचा वापर हा प्रत्येक निवडणुकीत होतोच, त्याचा काही विषय मोठा नाही. परंतु तुम्ही कोणतं विजन घेऊन पुढे येत आहे हा सुद्धा महत्वाचा आहे आणि ते आता हे सर्वांनी सांगितलं पाहिजे. आम्ही तर स्वतः निवडणुकीमध्ये ते विजन घेऊनच पुढे येतोय. खरं तर आता या निवडणुकीत 7 जण रिंगणात आहेत आणि त्यातले 5 जण वेगवेगळ्या पक्षाचे आहेत. शिवसेना, आम आदमी पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजप. आणि तुम्ही दोघं अपक्ष आहे. कसं कसं होईल, काय होईल? 7 जणांचं 7 जणांमध्ये आदरणीय शिंदे साहेबांची शिवसेना या ठिकाणी निवडणूक रिंगणात आहे. काँग्रेस आहे. प्रत्येकाचे विजन वेगवेगळे आहेत. भारतीय जनता पक्ष आहे. राष्ट्रवादीचं विजन काय आहे गेल्या 10 वर्षातल्या जनतेला माहित आहे. निवडणुकीत प्रचार करताना पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं विजन काय आहे विकासाचं, गावागावामध्ये फूट पाडणे, गावागावामध्ये विकासाच्या दृष्टीने काय करणे, हे राष्ट्रवादीचं विजन पूर्ण या कुकराड जिल्हा परिषदेच्या गटाला माहित आहे. गट तटामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता वेगवेगळ्या पद्धतीने घेऊन विकास करायचा, लोकांना कसा त्रास द्यायचा गावोगावी, हे सगळं लोकांना माहित आहे. त्याच्यामुळे हे प्रमुख पक्ष निवडणूक लढवत आहेत. त्या प्रमुख पक्षामध्ये शिंदेसाहेबांची शिवसेना, काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आहे, आम्ही अपक्ष आहे. ह्याच्यामध्ये जनता कुणाकडे कौल देते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. जनता काय ठरवणार आहे तो जनतेचा भाग आहे. आम्ही सगळे जनतेपर्यंत जातोय. या गटात एक म्हणजे जनता किंवा मतदारात एक जाती, इतर 4 गट आहेत, तिथं कुठलेही जाती सलोखीचा विषय येत नाही. मात्र इथं ओबीसी, मराठा, लोणारी, धनगर असं का चर्चा होती जातीवर? कोण चर्चा करते हे माहित नाही, पण
इथं तशी परिस्थिती नाही. इथला वेगवेगळे समाज आहेत, ते एकमेकाशी खूप जे गुण्यागोविंदाने राहतात. अगदी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नेत्याचा एक विशिष्ट गट आहे आणि तो सगळ्या जाती धर्माचा आहे. त्याच्यामुळं कुठंतरी एक वेगळ्या प्रमाणात वातावरण निर्मिती करायची आणि आपला विजय करायचा आणि 5 वर्ष मतदारसंघात फिरायचंच नाही, हा एक अजेंडा काही लोकांचा आहे. त्याच्यामुळे जातीय व्यवस्थेला इथं थारा नाही. तुम्ही अगदी इथं मराठा समाजाची मराठा बाहुल असणाऱ्या गावामध्ये पण 5ही पक्षाचे नेतृत्व करणारे कार्यकर्ते आहेत. अगदी धनगर बाहुल असणाऱ्या गावामध्ये सुद्धा 5ही पक्षाचे लोक आहेत. तुम्ही लोणारी समाजाचा उल्लेख केला, तिथं पण 5ही पक्षाच्या उमेदवारांचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे इथं जातीय सलोखा, जातीय द्वेष असा कुठलाही प्रादुर्भाव इथं आम्हाला जाणवत नाही. आम्ही प्रचार करताना हे सगळे कार्यकर्ते एकमेकाशी गुण्यागोविंदानं वाहत असतात. इथं कुठल्याही कधी जाती व्यवस्थेबाबतीत कधी इथं त्रास झालाय आतापर्यंत असं आम्ही तरी कोणी ऐकून नाही. येणाऱ्या 9 तारखेला काय चित्र असेल या गटात? तुम्ही बघा, ज्यांनी विकास केला नाही त्यांचा पराभव होणार असेल इतकं मी सांगेन. आता विजयमध्ये 6-7 उमेदवार आहेत, जनता कुणाला कौल देते, पण पराभव हा ठरलेला आहे आणि जनतेनं मानसिकता तयार केली की पराभव कुणाचा करायचा. मित्रांनो